सावनेर में आज भाजपा के वरिष्ठ कार्यकर्ता और पूर्व ओबीसी आघाड़ी अध्यक्ष एडवोकेट प्रकाश टेकाड़े की पार्टी में औपचारिक वापसी हुई है। जिला अध्यक्ष मनोहर कुंभारे ने अंग वस्त्र पहनाकर उनका स्वागत किया। सावनेर में आयोजित कार्यक्रम में भाजपा नेता एडवोकेट प्रकाश टेकाड़े का पार्टी में पुनः प्रवेश कराया गया। जिला ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे, डॉक्टर राजीव पोद्दार, रामराव मेवाड़े और अन्य पदाधिकारी इस मौके पर मौजूद रहे। टेकाड़े ने कहा कि वे शुरू से भाजपा के साथ थे और आगे भी साथ रहेंगे। विधानसभा चुनाव में मतभेदों के चलते कार्रवाई हुई थी, लेकिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और वरिष्ठ नेतृत्व में उन्हें वापस सम्मान दिया गया। वहीं भाजपा नेताओं ने कहा कि टेकाड़े की वापसी से संगठन को मजबूती मिलेगी। प्रकाश भाऊ टेकाड़े यांना पक्षातून ज्यावेळेस पत्र दिलं आपलं या पक्षातून निलंबन करण्यात येत आहे, परंतु आमचा त्या पक्षांतर्गत त्या ठिकाणी तो आमचा पक्षांतर्गत विषय होता आणि आता पक्ष श्रेष्ठींकडून सर्वांकडून चर्चा करून एक भारतीय जनता पक्षाचे सिनियर लीडर म्हणून त्यांची आज पुन्हा पक्षामध्ये त्या ठिकाणी वापसी झालेली आहे। पक्षामध्ये पुन्हा त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि त्यांच्या त्याचबरोबर त्यांच्या गावाच्या ग्रामपंचायतीचे जे त्यांचे कार्यकर्ते वगैरे होते, प्रकाश भाऊ सोबत जरी बोललो नसलं पण त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत सातत्यानं माझा त्या ठिकाणी संपर्क होता आणि त्यांना मदत करण्याचं काम मी त्यावेळेस सर्वांसोबत केलेलं आहे। प्रकाश भाऊचा जसा प्रवेश झाला 4 दिवसाआधी आपल्या पक्षामध्ये काही प्रवेश झाला होता, काल आमदार साहेबांनी त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली। मग आपण तातडीने पत्रपरिषद घेऊन त्यांना पक्षातून पक्षप्रवेश रद्दही करण्यात आला। असा प्रकार पुढे तर होणार नाही। तो विषय कालचा विषय होता, त्या विषयात पूर्णविराम मिळालेला आहे, पण मी आता त्या विषयावर बोलणार नाही। आज प्रकाश भाऊ यांचा पुनर्प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, त्यावरच नाही। लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की जो पाऊल आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा आपण जो उचललेला आहे तो योग्य पाऊल आहे किंवा या पद्धतीचे लोक आपल्या पक्षामध्ये येऊन राहिलेले आहे। भारतीय जनता पक्षाला वॉशिंग मशीन त्याची जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वस्वी जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे, कारण या सावनेर कमिशन मतदारसंघामध्ये जे लोक चांगले लोक वाईट लोक कसे आहे याची मला त्या ठिकाणी जाण आहे आणि पक्षामध्ये घेत असताना तो खराब आहे किंवा त्याचं कार्य कसं आहे त्या ठिकाणी मला त्याचं काय तेव्हा माहिती नव्हतं आणि तो पक्षप्रवेश त्यावेळेस झाला होता। पण मी पक्षश्रेष्ठी जे आहे त्यांना जेव्हा कळलं तर मी स्वतः निर्णय घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्याच्यासोबत कोणत्याही वरच्या नेत्यांचा त्या ठिकाणी संबंध नाही। आपल्यासोबत नागपूर राज्यस्तरीय सदस्य आहे, ज्यांच्याकडे नागपूर जिल्हा नगरपालिकेचं सगळं निवडणुकीचा पूर्ण भार होता। निवडणुकीचे उमेदवार आपण तय केलेले आहे। यामध्ये जसं कालचा जो एपिसोड झाला त्याच पद्धतीचा एक रेती तस्कराला आपण खाप्यामध्ये आपला उमेदवार बनवलेला आहे, पियुष बोर्डे। याच्या संदर्भात आपण काय माहिती द्या? आम्ही आमचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार निवडत असताना सर्वेच्या आधारावर तिकीट देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि पियुष हा युवा मोर्चाचा नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, चांगला कार्यकर्ता आहे, अतिशय प्रभावीपणे युवकांमध्ये काम करतोय। सेंट्रल जेलमध्ये राहण्याचा त्याला अनुभव आलेला आहे। सर्वेमध्ये तो पहिल्या नंबरवर होता आणि त्याच्यावर जी काही कारवाई मागच्या काळात झाली होती त्याची पूर्ण तपासणी आम्ही केली। त्या केसमध्ये कुठलाच काही दम नाही आहे। कोर्टातून तो इज्जत रिहा झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तो विषय संपलेला आहे। आता आपल्याला पुढे जायचं आहे, परत चांगला उमेदवार परत असे भरपूर विषय आहे। हा विषय आपण निवडणुकीच्या नंतर घेऊया, कारण भारतीय जनता पक्षही राहणार आहे आणि मी राहिलो तर मी हा प्रश्न आपल्या पुढे उचलणार आहे। आज ज्यांच्या पक्षामध्ये वापसी झालेली आहे प्रकाश भाऊ, आपण त्यांच्याशी चर्चा करून घेऊया। प्रकाश भाऊ, घर वापसी में कैसा लग रहा है? मी पक्ष कधीच सोडला, पक्षाने मला सोडलो तो काही काळ पक्षाशी बांधलेला आहे। गेले 30-35 वर्ष मी या पक्षाची शारीरिक, बौद्धिक आणि आर्थिक पद्धतीने सेवा केली आणि मी पक्ष सोडलाच नाही। आता काही लोकांचा समज होता की प्रकाश टेकाडे दिसत नाही, परंतु हा निर्णय झाल्यानंतर 3 दिवसामध्येच मला फोन पालकमंत्र्यांनी केला, माझ्या घरी आले, सन्मानाने माझ्याशी बोलले, माझं सांत्वन केलं आणि अक्षम्य चूक झाली जिल्ह्याकडून हे त्यांनी स्पष्ट मला बोलले आणि त्याच्यात नाराज होऊ नका, छोट्यांच्या चुका पदरी घेऊन आपण पुढे चालू, पक्षासाठी काम करू। बिलकुल, म्हणून मी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहे, 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, नितीनजी, देवेंद्रजी आणि
पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांनी माझ्या घरी येऊन माझं सांत्वन केलं आणि त्यांनी चूक कबूल केली आणि मला ते एवढा मोठा माणूस जर माझ्या घरी येत असेल आणि माझं सांत्वन करत असेल तर मी पक्ष कधीच सोडला नव्हता. त्यांनाही ते मनोहर भाऊ, आता आपण समजूया की ज्या पद्धतीचे लोक आपण काल आपल्या पक्षातून बाहेर काढलेले आहे, सध्या स्थितीमध्ये आपल्या पक्षामध्ये असे काही लोक आहे, तर त्यांच्यावर आपण पुढे जाऊन काही आपण कारवाई करणार किंवा त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा असा काही आपला निर्णय राहणार आहे? या मतदारसंघातला पूर्ण मला अभ्यास आणि कोण कसा आहे हे मला त्या ठिकाणी पूर्ण माहिती आहे. म्हणून माझ्या तोडून मधून घेण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी पत्रकार आहेत, आपण मीडियावाले आहेत, आपल्याला चांगली त्या ठिकाणी माहिती आहे. आपण ते नाव शोधून काढा, त्याचं उत्तर मी देईन. काही नावं माझ्याजवळ आहेत. हा आपण नंतर परत एक चर्चा घेऊया त्याच्यावर, त्या विषयावर आपण नंतर बोलूया. तारखेपर्यंत काही बोलणार नाही. सबका लेखा जोखा आहे मेरे पास में. चला, थँक्यू. सावनेर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये आमचे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे, नगरसेवकसाठी आणि अध्यक्ष आहे, मी निश्चित सांगतो विरोधी पक्षामधले विरोधी जे लोक आमच्या विरोधामध्ये उभे आहेत 10 उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी समर्थन करेल. 1 तारखेपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हे निवडणुकीच्या पहिले समर्थन जाहीर होऊन जाईल. बिलकुल. चलो, म्हणजे आता भारतीय जनता पक्षाला आम्ही समर्थन देतो. मित्र पक्ष म्हणून छोटे बडे भाई मिलके एकमेक होके बोलणार, पण 10 लोक समर्थन देतील निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना. ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज. भंडारा तैयार है लोकतंत्र के महापर्व के लिए। मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने भंडारा की जनता से की एक सशक्त अपील। लोकतंत्र की असली ताकत जनता की भागीदारी में है। हर वोट भविष्य की दिशा तय करता है, तो आइए अपना मताधिकार का गर्व से प्रयोग करें। भंडारा की प्रगति आपकी भागीदारी से ही संभव है। नगर परिषद चुनाव में हर नागरिक की जिम्मेदारी है मतदान अवश्य करें। आपका एक वोट भंडारा का उज्जवल कल तय करेगा। आइए 100% मतदान का संकल्प लें, क्योंकि मजबूत लोकतंत्र की पहचान है जागरूक नागरिक। मतदान का दिन लोकतंत्र का गर्व है। अपना वोट जरूर दें भंडारा के उज्जवल भविष्य के लिए।